भैया हम्म, अहो एवढं मन लावून काय लिहिताय? काय आत्मचरित्र लिहिताय काय? नाही टॅलेंट. प्लॅन लिहितोय प्लॅन. प्लॅन? हां, कसला प्लॅन? कॉन्फिडेन्शियल. भैया कॉन्फिडेन्शियल ना, कॉन्फिडेन्शियल. दॅट इज दॅट. जेडीने तिचा कसा सेपरेट प्लॅन केला होता तसंच आम्ही पण करतोय. हा, तिची ना आमची गाठभेट झाली पाहिजे, तीच होत नाही. ती घराच्या बाहेर पण पडत नाही. तिला फोन करावं म्हटलं तर फोनही लागत नाही. ती जमे का फोन करते? बिनकामाच्या माणसाचा बिनकामाचा फोन येतोय बघ. अहो भैया उचला की फोन. एवढं ती मागापासून फोन करते, काहीतरी अर्जंट असेल ना. बोला जमीर शेठ. भैया अजिंक्याच्या घरचे सगळे बाहेर गेलेत, मग बहुतेक देवाला गेलेत. अरे मग काय आम्ही देवाला फोन करून सांगू का आमच्या गावातली माणसं आहेत दर्शनासाठी तयार हो म्हणून? भैया जयश्री घरात एकटीच आहे. तुम्हीच म्हटला होता ना तिची गाठभेट होईना, ती फोन उचला ना. ती घरात एकटी असली की सांग, म्हणजे तिच्याशी तुम्हाला बोलता येईल. फोन ठेव, आलोच आम्ही. टॅलेंट, गॉड इज लिस्निंग, गॉड इज लिस्निंग टॅलेंट. जयश्री सोडून जयश्रीच्या घरातले सगळे देव दर्शनाला गेलेत. देवा तुलाच काळजी रे बाबा, शेवटी तूच आला धावून. ते म्हणतात ना टॅलेंट, भगवान के घर में देर है अंधेर नहीं. देवा आता आमच्या माऊलीला म्हणजे आमच्या देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे, भक्तांनी गेलंच पाहिजे. चला 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 लवकर चला. शीतलला भेटून आला? वय कशी आहे ती? बरी काय अडचण नाही ना? नाही. आणि समाधान भाऊजी काय म्हणले? ते पाहुण्यान भेटून आले ना? नेमकं काय झालंय तिकडं? तिकडे जाऊन काय फायदा झाला नाही. म्हणजे ती लोक ऐकायच्या मनस्थितीतच नाही, असं समाधानच्या बोलण्यावरून वाटत होतं. मग आता? आता सगळं पांडुरंगाच्याच हातात. जे व्हावं ते चांगलंच व्हावं. वय जरा पाणी आणखी. हा आणते. घ्या. मी काय म्हणते, मग आता पुढे जयश्रीचं कसं होणार? आता अजिंक्य आणि शीतलचे सगळे कार्यक्रम उरकले, मग त्यांच्या घरी जाऊन बोलू असं समाधान म्हणत होता. त्याचं म्हणणं आहे की कुणीतरी मध्यस्थी घालाय पाहिजे. वय तवर पाहुण्यांचा पण राग शांत होईल बघा. मी शीतलच्या घराकडेच जाणार आहे, तवा येता येता भेटून येते मग तिला. अगं नको, अगं घरी कुणीच नाही, ते सगळे देवदर्शनाला गेली. कधी येणार आहेत? रात्री उशीर होईल. आणि हा, उद्या त्यांच्याकडे पूजा घालणार आहे, मग तेव्हा आपण सगळे जण जाऊ, म्हणजे त्या निमित्तानं तुला शीतलला बी भेटता येईल. वय पण अहो, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये कसं काय बोलायचं? अगं पूजा अशी मोठी नाही घालणार आहे, मग साधीच घरगुती पूजा घालणार आहे. आपल्या घरातल्या आणि एकदम जवळच्या अशा मोजक्याच माणसांना सांगितलंय. आता हे सगळं व्यवस्थित झाले म्हणजे घरातल्या पुढच्या गोष्टी पण मार्गी लागतात. आता देवदेव करायला गेलेत ना व, मग सगळं होईल बघा मनासारखं. खंडोबाच्या कृपेनं सगळं व्यवस्थित होऊ दे. होय. भैया काय हो हे? माऊली काही बोलू नका माऊली, काय आशीर्वाद द्या फक्त. काय चाललंय अहो तुमचं? तुम्ही उठा बघू आधी. होळी आहे ती, मानलं बरं का तुम्हाला आम्ही. का? अहो म्हणजे काय ती देर यू आर, ते म्हणतात ना रंगात रंगुनी रंग तुझा वेगळा. तुम्ही जी काही खेळ केली नाही म्हणजे क्या बात आहे. अहो आमच्या तर डोक्याच्या वरचं प्लॅनिंग केलंय तुम्ही, क्या बात आहे. म्हणजे कसं काय डोक्यात येतं बरं? तुमची फालतूची बडबड आधी बंद करा
आणि इथं का आलाय ते सांगा. माऊली, अहो तुमचं दर्शन घ्यायला आलोय. आणि हो काय सगळा प्लॅन होता ना, तो जाणून घ्यायला आलोय. हे बघ, आत्ताच्या आत्ता इथनं निघ, नाहीतर सगळ्याच्या सगळं फिसकटवशील. हा, जातो, पण प्लॅन काय होता तो तर सांगा की आधी. काय प्लॅन बिन नव्हता, तुम्ही जावा इथनं. VIP, खोटं बोलू नका. जो व्हिडिओ दाखवून तुमच्या नवऱ्याने तुम्हाला इथं आणून टाकलं, तो व्हिडिओ आम्ही शूट केला होता. आणि ए गप, कोणतरी ऐकल. अहो गप म्हणलं ना, त्या व्हिडिओचं नाव बी काढू नको. उगाच कुठं पचकलास तर सगळा प्लॅन फिसकटल. नाही 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 नाही, काय फिसकटलं नाही पाहिजे. आम्ही तुमचा प्लॅन फिसकटायला नाही, आजन शीतलचा संसार फिसकटायला आलोय. हा, म्हणून सगळं सुरुवातीपासून माहित असणं गरजेचं आहे. सांगा की तेवढं, काय काय कसं कसं केलं. आता नाही, नंतर कुणीतरी येईल. नाही येत कुणी, बाहेर आमचे माणसं आहेत, जेमॅन टॅलेंट. म्हणजे सगळ्यात तयारीनिशी आलाय तर. आता कसं आहे, लांडगा तर काय कसा बी जंगलाचा राजा होणारच आहे, पण राजा बरोबर आम्ही पण काहीतरी प्रधान बिधान होईल हीच बोळी आशा. सांगा ना, म्हणजे हे ऐकण्यासाठी आमचे कान कवापासून आतुर आहे. ऐका, अजिंक्य शीतलचं लग्न ठरलं होतं. ते लग्न काय बी करून मोडणं शक्य नव्हतं. मग मी त्यांच्या आधी लग्न करून घरातनं बाहेर जायचं ठरवलं. म्हणून पहिलाच मुलगा आला त्याला होकार कळवला, पण तरी बी घरच्यांचा होकार नव्हता. त्यांच्या विरोधात जाऊन संजयशी लग्न केलं आणि परत घरी येऊन सगळं नॉर्मल केलं. आणि तुम्ही रोज फोनवर राजाशी बोलायचा, दॅट आय नो व्हेरी वेल. चुकताय तुम्ही संचालक साहेब, मी अजिंक्यांशी बोलतच नव्हते. अयो आईला, ह्यो काय कहाणी मी नवीन ट्विस्ट. बरं मग पुढं. मी नुसता फोन करायचं नाटक करायचे आणि अजिंक्यन बरोबर बोलतेय असं दाखवायचे. हॅट तरी, आम्हाला फोन करायचा ना, आम्ही बोललो असतो. भैया साहेब, योच तर फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. समजा मी जर का तुम्हाला कुणाला फोन केला असता आणि जर काय गडबड होऊन तुम्ही सापडला असता तर खेळ तिथंच खल्लास झाला असता. कुणी नव्हतंच म्हणून कुणी सापडल ही भीती बी नव्हती. आता मी एक कानमंत्र देते, तो कायम लक्षात ठेवा. प्लॅन जर काही यशस्वी करायचा असेल तर या कानाची खबर त्या कानाला लागू द्यायची नसते. जय श्री. मानलं बरं का तुम्हाला. वा, बरं मग पुढं. मग काय, रोज रात्री मी फोनवर बोलायचं नाटक करायचं. संजूला ऐकू जाईल, त्याला संशय येईल असं काहीतरी मुद्दाम बोलायचे आणि तो आला की लगेच फोन ठेवायचे. आणि त्यानं जर विचारलंच कुणाचा फोन होता तर विषय टाळायचे. याच्यामुळे काय झालं, संजयचा संशय वाढला आणि फायनली पोस्टमन पार्सल देऊन गेला, ज्यात आपण शूट केलेल्या व्हिडिओची सीडी होती.